अरे बाबा, अरे त्या का म्हशी का काही म्हणतो? अरे बाबा त्या म्हशी नाही, अरे त्या का म्हशी का तू त्याच रोगातला दिसतोय मला. अरे बाबा त्या का म्हशी का नाल्या का काही पण म्हणतो? अरे त्या पुऱ्या कानाच्या बाकरी. ए मेरे को नहीं मालूम, तुम देख लो क्या है तुम्हाला. एवढं जीव तोडून पायाचे कुटके पडून तुम्ही नाचल्या, पण पायाचे कुटके तुकड्या पडून नाचल्या तरी सुद्धा मला तुमचं नाचकाम आवडलं नाही. हा बाईला माहिती काय नाचते तू, काय नाचते तू? पायापेक्षा याची लंगडी मेवणे भारी ना. तिला सांगितलं ना कसं काय म्हणतोय बोल तत्ता नव्हती पाहिली का म्या? ए ढंगा मात्र नाही सांगते ना नीट. अरे काय बाई काय सांगू तुला, तू नाचकामपेक्षा मै लंगडी मेवणी चांगली नाचती. जर कधी दमाने घ्या, जर कधी मेवणीच्या भेटीला गेलो हे बघा पातळ नेसती, मुखामणी पानाचा विडा घेती. अरे मुखामणी पानाचा विडा घेतला तर गाणं म्हणायचे टायमाला आवाज एकदम कोकिळावानी येतो. मुखामणी पानाचा विडा घेती, पाण्याचा विडा घेते बाबा, आणि माझ्यासमोर आल्यानंतर डान्स कसा करती? माझ्या मामाची गप्प एक नंबर दिसते साडीवर, तुला फिरवी न माझ्या गाडीवर, फिरवी न माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवी न माझ्या माझ्या मामाची गप्प एक नंबर दिसते साडीवर, एक नंबर दिसते साडीवर, फिरवी न माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवी न माझ्या गाडीवर, बघा गाडीवर फिरवी न माझ्या गाडीवर, 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 गाडीवर. तो गाडी एवढी समोरची राहिली का? हा घेतात खूळ पोळा झाला त्या गाडीचा. कायची पंक्चर झाली? तुला वाईट वाटलं? मला नाही वाटलं, त्या पोरीला वाटलं. म्हणलं असं गाणं जेव्हा पुढे चालतं का? नाही अजिबात नाही. अक्कल आहे का? कोणाला? मेवणीला म्हणलं होतं मी. मग तिच्याकडे हात कर नाही, इकडे दिसणार का तुला कोण येतो? मेवणीची म्हणून. हा दिसणार तुला ढवळा पेऱ्या म्हणलं पाठव इथं. म्हणलं तुला काय अक्कल आहे का? कोणाला? मेवणीला, मेवणीला. हा देवाच्या ठिकाणी देवा धर्माचं गाणं व्हायला पाहिजे बाबा. म्हणजे दाजी देवाचं हो कसं कसलं जाय टाळ्या वाजा देवा देवाचं कसं गाणं व्हायला पाहिजे म्हणलं. हा समजत नव्हतं, मग शिकून सांगितलं की देवाचा हात जोडायचे, देवा पुढे टाळ्या वाजायचे, देवाचं गाणं व्हायला पाहिजे. आव देवा धर्माचं गाणं म्हणतो ना मी. मग आज बेला दुकान सासवाडी को लेके जाऊ, बेला दुकान सासवाडी को लेके जाऊ, मैं तुमसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्दी बजाऊं क्या, आ जाऊ क्या ना बोलू मैं हलगी बजाऊ क्या, तुमसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हल्दी बजाऊं क्या, तुमसे मिलने आ जाऊ क्या ना बोलू मैं हलगी बजाऊ क्या, मैं शीत खेड़ को आऊं क्या, न बोल मैं संभल बजाऊं क्या, लेके जाओ क्या, बेला दुकान सासवाडी को लेके जाओ क्या, ए रोशनी मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊ क्या, मैं तुमसे मिलने आ जाऊ क्या ना बोल मैं हलगी बजाऊ क्या, मैं तुमसे मिलने, मैं तुमसे मिलने, मैं तुमसे मिलने. बाई हल्दी फुटली. तू अत्र्या वाहनाच्या करू नको. काय बाई तुम्हाला?
देवाचे गाणं म्हणाव का? हो ना, ते बी खरंय बाई. देवाच्या गादीवर देवाचेच गाणे व्हायला पाहिजे म्हणून बाईला समजून सांगितलं बाईला देवाचे कशाच गाणे व्हायला पाहिजे म्हणून. मग तिनं देवाचं गाणं म्हणलं म्हणून बाई सांगायला पाहिजे. करता एवढंच आहे. याला म्हणते टिंगल. टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल म्हणजे काकांनी काकूंनी मामांनो मामींनो आजी आजोबांनो भावांनो बहिणींनो 97 98 99 100 कशाला येतं? काकांना काकींनो मामांनो मामींनो आजी आजोबांनो भावांनो बहिणींनी जर कधी फाटन दामाना मला 50 100 दिले जरी दिले याच ठिकाणी या ठिकाणी बाबा याच मंडपामध्ये मंडपामध्ये मी शेतखेडचा जावाय नाही म्हणाल का? होईल ना आजच्या दिवस. भाऊ तू जर शिलखेडचा जावई होता असं तर मग हे आम्हाला नाही जमायचं काही. मला बरं तुम्हाला सासरा होतो आहे का नाही? सर्वप्रथम होणारी त्या कृष्ण भगवानाची काय झालं कृष्ण भगवान कृष्ण भगवंताची गण गौरण